पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू विरुद्ध मोठी कारवाई। 13 लाखांचा मुद्देमाल जप्त। आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी खर्डी गावातील खर्डी ते शिरभावी जाणाऱ्या रोडवर बातमीच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता अशोक लेलँड कंपनीचा एक टेम्पो त्यामध्ये एक ब्रास वाळू मिळून आली। सदरची वाळू अवैधरित्या अशोक लेलँडमध्ये वाहतूक करताना मिळून आलेली असून पंढरपूर तालुका पोलिसांनी सदरचे अशोक लेलँड विदाऊट नंबरचे व वाळू असा एकूण 6,07,000 रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला आहे। सदर अशोक लेलँडचा चेशी नंबर MB 12233309 असा नंबर असलेला टेम्पो आपली गाडी सरकोली या ठिकाणी अशोक लेलँड टेम्पो ताब्यामध्ये घेण्यात आला असून त्यामध्ये एक ब्रास वाळू 6,06,000 असा एकूण 2 अशोक लेलँड कंपनीचे टेम्पो व 2 ब्रास वाळू असा 13,12,000 रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर पोलिसांनी जप्त केला आहे। सदर गाडीचा चालक मालक यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 303-305 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम कुमार यावलकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, सपोनी शहाजी गोसावी, API विभारी रेळेकर, PSI विक्रम वडणे, ASI बनसोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक नलावडे, मंगेश रोकडे, सुहास देशमुख, दीपक भोसले, तात्या गायकवाड, सतीश चंदनशिवे यांच्या पथकाने केले आहे।